मागणी आहे नेमकी तुमची? माझं नाव सुनीता विजयसिंग राठोड आहे आणि मागील कित्येक वर्षापासून आमच्या समाजाला आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले आहे. परंतु आजचा आमचा समाज हा जागा झालेला आहे. आमची जी मागणी आहे ती अशीच मागणी नाही तर संवैधानिक मागणी आहे. 30 ऑगस्ट 2024मध्ये आपल्या सर्वोच्च न्यायालयाचाच एक निर्णय आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये एक वेगळा उपवर्ग तयार करून तुम्ही त्यांना आरक्षण देऊ शकता. आम्ही STचा किंवा आदिवासींचं आरक्षण मागत नाही आहे, तर आम्ही बंजारा समाजाला STमध्ये वेगळा उपवर्ग तयार करून आम्हाला आरक्षण द्यावं ही मागणी करतोय. आणि आमची मागणी बिलकुल असंवैधानिक नाही आहे, त्याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देऊ इच्छिते. 1948चा हैदराबाद गॅजेट, त्याच्यात क्रमांक 4वर बंजारा हा STमध्ये आहे. 10 जानेवारी 1950चा CP अँड बेरारचा जो हे आहे त्यांनी ऑफिशियल गॅजेट काढलेलं होतं, गॅजेट नोटिफिकेशन निघालं होतं. त्याच्यात त्यांनी नमूद केलं होतं की वी आर इन्क्लुडिंग बंजारा ॲज अ शेड्यूल्ड ट्राईब. ही ऑफिशियल गॅजेट नोटिफिकेशन होती, पण त्याच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आणि 1952मध्ये आम्हाला डिनोटिफाईड केलं. त्यानंतर कित्येक वर्ष आमच्याकडे पुरावे आहेत. 1860चा IPC असो, 1872चा CRPC असो, 1931ची जनगणना असो किंवा 1871मध्ये ज्या इंग्रजांनी आमच्यावर क्रिमिनल ट्राईब ॲक्ट थ्रू आम्हाला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केलं, ती स्पेशली आमच्यासाठीच होती. एवढे असतानाही महाराष्ट्राचा जो 1960चा जर तुम्ही शालेय पाठ्यक्रम बघितला, त्याच्यामध्ये सुद्धा बोरमाटी, कोलार आणि कोलाम हे आदिवासी भाषा म्हणून त्यांनी दाखवलेले आहेत. एवढे पुरावे असताना देखील इतके वर्ष आम्हाला आर्थिक या शैक्षणिक आणि राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आला आहे. पण आता आमचा समाज इतका मागासलेला नाही. तेव्हा आमच्यामध्ये शिक्षणाचा अभाव होता, आता आमच्याकडे शिक्षणाचा अभाव नाही. आम्ही जागरूक आहोत आणि आता आम्ही आमचा हक्क घेऊन देणार आहे. STमध्ये आरक्षण ही आम्ही कोणाकडे भीक मागत नाही आहे, कोणाच्या ताटातलं मागत नाही आहे. कारण बंजारा ही जात कोणाची घेणारी जात नाही, तर ही देणारी जात आहे. आम्ही आमचा हक्क मिळवूनच राहणार आहे. कारण STमध्ये आरक्षण हा कुणाच्या बापाचा नाही, तर तो आमच्या हक्काचा आरक्षण आहे.